तुम्हाला माहिती आहे का बरं का, मी ना आता एक नवीनच बिझनेस चालू केला. म्हणजे रोज नवीन एक पदार्थ करायचा आणि रोज घरच्यांकडनं कौतुक करून घ्यायचं, असंच आवडायला लागलं. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती आहे, कोणी जरी नाही केलं तरी माझा नवरा लय माझं कौतुक करतो बरं का. ह्याच्यातच माझं सगळं नाही का. ते काय म्हणतात आपल्याला, नवरा जरी आपल्या साईडने असेल ना तरी बस. आणि मग आज बेत ठरलेला, आमचे भाऊजीत ना त्यांना खायचं होतं काय ते उत्ताप्पा. मग आता म्हणलं तांदूळ कधी भिजायला घालायचं आणि काय करायचं, त्याच्यापेक्षा तुम्ही पण माझ्यासारखं करत जावा. रव्याचा उत्ताप्पा करायचा डायरेक्ट मस्तमध्ये. रवा आणि पोहे भिजायला घालायचे 1 तासभर आधी. त्यात थोडं चवीपुरतं मीठ आणि सोडा टाकायचा आपला खायचा. इतकं भारी होतं. त्याच्यासोबत पिवळा बटाटा, नाहीतर आपली इडली सांबर सोबत करतो ती चटणी, नाहीतर सांबार. तुम्ही एकदा नक्की करून बघा बरं का. मग काही नाही, बटाटे उकडायला टाकलेले आणि कांदा वगैरे चिरून घ्यावं म्हणलं आधी. चाललेलं जरा घाईघाईत चाललेली, पण म्हणलं व्हिडिओ पण काढावं नाही का, माझ्यासोबत तुम्हाला पण आलं पाहिजे. माझा ड्रेस कसा वाटतोय तेवढा मला नक्की सांगा बरं का. जर का कोणाला ह्या टॉपची लिंक पाहिजे नसेल ना, मी ऑनलाईन नाही भले मागवला, पण ऑनलाईन अवेलेबल आहे असा. जरी कोणाला पाहिजे ना असेल तरी मला कमेंट्समध्ये लिंक असं टाईप करा. आणि ही कुर्ती आहे बरं का, तुम्हाला वाटेल की हिने घातलाय फ्रॉक बिक, तसलं नाही काय मला आवडत. ती काय ड्रेसच आहे, आपण काय त्याला नावं नाही ठेवत बाबा कशाला. देवाने आपल्याला दिलंय तेवढं सगळ्यात समाधानी आहे आपण. आणि मग काही नाही, मिरची मी तुम्हाला आता दाखवलेलं वाटण कशाच होतं तुम्हाला माहिती आहे का. हिरवी मिरची, लसूण आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं. आणि लय मीठ टाकू नका बरं का, नाही तर खासाल नवऱ्याच्या शिवाय. माझं नसतं बाबा तसं, मीच तुम्हाला सांगते, मीच कशाला जास्त मीठ टाकू. असं होतं. थोडंसं आपल्या चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मग नंतर टाकायचं. तुम्हाला माहिती आहे का, मी ना अख्ख्या म्हणजे रोजच्या भाज्यांना सुद्धा ना सगळे मसाले वापरते. म्हणजे ते मसाले माहिती आहेत का तुम्हाला, धना जिरा पावडर, गोडा मसाला, सांबर मसाले, सगळे मसाले थोडे थोडे वापरते. त्याने काय होतं, भाज्यांना चव येते आणि मग घरच्यांकडनं अजून कौतुक ऐकायला भेटतं वगैरे. मीठ वगैरे टाकते. आणि ती ना मी तुम्हाला म्हणलं का नाही, मी रवा भिजायला घातलेला. आणि रवा ना मिक्सरला आधी बारीक करून घ्यायचा. मिक्सरला बारीक करून घ्यायचा म्हणजे काय करायचं, रवा आणि पोहे ते भिजत घातलेले आहेत ना, ते थोडंसं मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. आणि माझी एक घाण सवय माहिती आहे का, मला लय हात धुवायची सवय, सारखे सारखे स्वयंपाक करताना ही थोडंसं काय झालं की हात धुवायचा, थोडंसं काय झालं की हात धुवायचा आणि लगेच फडकायला तसं. मला जर फडके एवढे लागतात ना, त्याच्यामुळे ना मी ना तुम्हाला आता व्हिडिओ दाखवेल, व्हिडिओ काढून. मी ना तसले एवढ्याशा गोळ्या मागवल्या, त्या गोळ्यांचा मोठा टॉवेल तयार होतो. आणि मग ते ना मी ते गोळ्या बिळ्यांचं जाऊ द्या, जेव्हा आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. हे बघा, ही भिजत घातलेलं, ही मिक्सरला असं गर्रकने एक फिरवून घ्यायचं आणि लगेच आपलं वाटण तयार. आणि मला ना काय करायचं होतं माहिती का, मला 2 प्रकारचे करायचे होते. म्हणजे एक कांदा टोमॅटो घालून आणि एक फक्त बटाट्यासोबत खाण्यासाठी. मग काय नाही, मिक्सरला आधी पहिल्यांदा बटाट्यासोबत खायचं काढून घेतलं आणि नंतरनं परत टोमॅटोवाल्या केलं. आणि मग जो आपण बटाटा बनवलेला का नाही मग अशी, त्या बटाट्यात अशी ना हिरवीगार कोथिंबीर टाकली. कोथिंबीर लय महाग झाली बरं का, जरा जपून वापरा नाही तर घरच्यांच्या शिव्या खातात. हां. आणि मग बटाटा आपला रेडी होता. आणि बघा हो का, हे वाटण. आणि तुम्ही म्हणता हे बाईला काय इडबीड लागले का, काही इकडून एक आणि इकडून एक असं काय एकात एक टाकते, तर तसं नाही बरं का. चमचा ठेवलेला आहे ना, ती मला ना कांदा टोमॅटो टाकून करायचं आणि एक फक्त पिवळ्या बटाट्यासोबत खायला करायचं. आणि थोडंसं कापलं का काय बाय म्हणलं, पण नाही कापलं बरं का. तुमचा असाच आशीर्वाद लागू द्या, नाहीतर मी रोज एक जखमा करून घेत जाईल बरं का. मग काही नाही बघा, चाललेलं. त्याच्यात थोडंसं मीठ मिरची टाकली, जे करायचं होतं त्याच्यात टोमॅटोवालं, आणि टाकलं. आता काय करते माहिती का, असा मस्तपैकी तवा पेटवते. तवा नाही बरं का, माझ्याकडनं चुकतंय बोलायला, गॅस पेटवते. गॅस पेटवला, तवा तापवला, त्याच्यावरती आधी थोडीशी अशी तेलाची धार टाकायची आणि मग हे असं टाकायचं. तो का माझा राडा बघितला का गॅसवरती कसं सांडलं, लई घाणेरडापणा असतोय माझं. तुम्ही असं नका होऊन देऊ बरं का, नाही तर घरच्यांची शिव्या खातात. हां. आणि त्याच्यावरती काय करायचं, अशी मस्तपैकी एक झाकणं ठेवायची आणि ती वाफेवरती असं मस्त होतं ना, त्याला मग लगेच उलटं पालटं करायचं. तेल लावायचं, असं खरपूस भाजून द्यायचं. जर लगेच तसलं उंडगा असल्यासारखं लगेच काढून घेत जाऊ नका, चांगलं असं खरपूस भाजून देत जावा आणि मग काढत जावा. आणि आजच्यासाठी एवढंच होतं. बघा ते आता कसं लुसलुशीत झालं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. काय चुकलं असेल तर माफ करा आणि असा सपोर्ट करा. मी पण अजून लहान आहे आणि यूट्यूबवरती आणि इंस्टावरती नवीन आहे बरं का. असंच तुमच्या ताईला सपोर्ट करा. आणि आता उद्याचं काही टेन्शन आहे ते आता मी रात्री झोपते. आता बाय बाय, आता गुड नाईट.